सगळ्यांनी विचारलं की झालं काय, तू कशी घराबाहेर आली. मला विचारायचं हे झालं का एकमेकांना सांगताना. दिसली मी सिल्वर स्पून घेऊन आली आहेस आणि बरंच काही बोलली ती. असंही बोलली की मी नाही त्यातली, कडी लावा आतली वगैरे. पण तुझ्यावर रुचिता इतकं बोलत असताना तू तिला उत्तर का नाही दिलंस? मी सोनाली, खूप खूप स्वागत आहे तुझं व्हायरल कट्टामध्ये. थँक्यू. तर सगळ्यात आधी जेव्हा घराबाहेर आलीस तू काय केलं सगळ्यात आधी? आय थिंक जेव्हा मी घराच्या बाहेर आली सर्वात पहिला मी माझ्या मॅनेजरला फोन केला आणि ती शॉक्ड होती. ती बोलली हॅलो, तू कशी बाहेर आली. कारण नेक्स्ट वीक आय थिंक फॅमिली वीक होता आणि सगळं आम्ही अरेंज केलेलं. तर आय थिंक ते होतं फर्स्ट रिॲक्शन. आणि मग माझ्या मॅनेजरने ऑब्व्हियसली माझ्याकडे फोन नव्हता तर माझ्या मॉमला कॉल करून सांगितलं आणि रात्री 1 वाजता सगळं झालं. तर रिॲक्शन हेच होते की सगळे खूप शॉक्ड होते आणि ते सगळ्यांनी विचारलं की झालं काय, तू कशी घराबाहेर आली. आणि जेव्हा मी माझ्या आईवडिलांना भेटली ते शॉक्टच होते. ते असे होते आणि ते आय थिंक नेटफ्लिक्सवर धुरंधर मूव्ही बघत होते. तर ते कन्फ्यूज होते की आम्ही मूव्ही बघून की हिचं ऐकू. तर हे होतं रिॲक्शन. ओके. तर आम्हाला असं वाटलं होतं की सोनाली फिनालेपर्यंतचा प्रवास नक्कीच करेल. पण असं काय झालं की सोनाली गिव्हअप करताना दिसली? ॲक्च्युली मी गिव्हअप नाही केलं. माझ्या हेल्थवर आलं तर म्हणून मी मला गेम मधनं निघावं लागलं. मला इन्फेक्शन झालंय आणि ते अंगावर आणि बॉडीवर अख्खे स्किन ॲलर्जी आणि रॅशेस झालाय. तर मला ट्रीटमेंटसाठी बाहेर यावं लागलं. मला आतमध्ये पण ट्रीटमेंट भेटत होतं पण ते काही ट्रीटमेंटचा फायदा होत नव्हता. तर मला घराबाहेरच यावं लागलं आणि आता माझी सध्या ट्रीटमेंट सुरू आहे. तर हेल्थ इश्यूमुळे मला घराबाहेर पडायला लागलं. ओके. आणि घरामध्ये 2 ग्रुप होते, पण सोनाली कुठल्याच ग्रुपचा पार्ट नव्हती हे आम्हाला दिसत होतं. पण तुला असंही म्हटलं गेलं, घरातील सदस्यही बोलले आणि बाहेरूनही असं दिसलं की तू 2 ग्रुपमधलं एकमेकांना सांगताना दिसलीस. हा आरोप तुझ्यावर लावताना दिसला. तर त्यावर तुझं काय मत? मला पहिला विचारायचं हे झालं का एकमेकांना सांगताना. दिसली मी. म्हणजे असं वाटलं की तू बोलतेस करून. ओके. तर मी हेच सांगू शकते की मी माझा सर्वांबरोबर इंडिव्हिज्युअल रॅपो होता. मी बघत नव्हते की हे ग्रुप आहे एक की दुसरं ग्रुप आहे. आणि माझा जो पहिला ग्रुप बरोबर माझी वाईब चांगली होती आणि ते मोठं ग्रुप होतं. पण काही जणांबरोबर माझी वाईब मॅच करत नव्हते आणि मी थोडी बोर पण होत होते. म्हणून मी दुसऱ्या ग्रुपमध्ये शिफ्ट झाली आणि मला ते थोडं इंटरेस्टिंग वाटलं. पण आपण जेव्हा बिग बॉसच्या घरात असतो आपण सर्व एकत्र राहतो. बाई माणूस सर्व एकत्रच राहतात. तर सगळ्यांना भेटणं, बोलणं, एकत्र राहणं, खाणं, पिणं होते. म्हणून मी इंडिव्हिज्युअली सगळ्यांबरोबर माझा रॅपो चांगला होता आणि मी सगळ्यांशी बोलत होती, बसत होती. पण आय थिंक ग्रुपवाल्यांना वाटत होतं की मी इथली गोष्ट तिथे करते आणि तिथली गोष्ट इथे करते. आणि त्यांना ते कन्फ्युजन होतं की मी या ग्रुपमध्ये की त्या ग्रुपमध्ये आणि ते माझ्याकडे सारखे क्लॅरिटी मागत होते जी त्यांना भेटली की मी कुठल्याही ग्रुपमध्ये नाही. ओके. पण पहिल्या आठवड्यात जेव्हा करणने रुचिताची चावी घेतली होती आणि तेव्हा रुचिता आणि तुझ्यातही भांडणं पाहायला मिळाली. तेव्हा रुचिता तुला असंही बोलली की सिल्वर स्पून घेऊन आली आहेस आणि बरंच काही बोलली ती. असंही बोलली की मी नाही त्यातली, कडी लावा आतली वगैरे. पण तुझ्यावर रुचिता इतकं बोलत असताना तू तिला उत्तर का नाही दिलंस? मी ॲक्च्युली मला रुचिताचं एक्सपेक्टेड होतं की तिला काही बोललं की ती एका वटाण्यासारखी उठणार आहे. तर मी ते एक्सपेक्ट केलेलं की तिचं ते रिॲक्शन असणार आणि ती खूप बोलणार. ऑफकोर्स ते मराठी खूप चांगलं आहे. तिला माहिती आहे की कसं बोलतात मराठीमध्ये. माझं मराठी एवढं चांगलं नाही आणि त्या रात्री ॲक्च्युली माझा आवाज बसलेला होता, माझा घसा बसलेला होता. तर मी शांतपणाने म्हणजे मी शांतप्रमाणे स्वतःला ठेवलेलं आणि ती खूप वेड्यासारखी बोलतच गेली, बोलतच गेली, बोलतच गेली. आणि ऑफकोर्स ती राईट आहे. मी सिल्वर स्पूनमध्येच बॉर्न झालाय आणि जेव्हा मी बॉर्न झाली त्याच्यानंतर माझं गोल्डन स्पून झालं कारण मी त्या हिशोबाने स्वतःला बनवलं आणि माझं नाव पण सोनाली राऊतच आहे. तर सोनाली म्हणजे द गोल्डन गर्ल. आणि मी एक्सपेक्ट करत आहे याच्यापुढे मी डायमंड स्पूनमध्ये जावं आणि टार्गेट पण तोच आहे आणि मी पोचणार पण. तर हा मला इमोशनल लेस बोललं गेलं आहे, इनसेन्सिटिव्ह बोललं गेलं आहे. तर ठीक आहे. मीच आय थिंक रुचिता जेव्हा मला एक गोष्टी बोलत होती तेव्हा मी आय थिंक खूप
सेन्सिटिव्ह होती तिच्यातर्फे. जेव्हा तिचा अख्खा राग बाहेर निघाला, मी तिला शांत पण केलं. तर तेव्हा तिला कळलं की मी एवढी इन्सेन्सिटिव्ह नाही आहे, मला सगळ्या गोष्टी कळण्यात येत आहे. ॲक्च्युली मॅच्युरिटी नावाची गोष्ट आहे, जे त्यांच्यामध्ये कमी आहे आणि त्यांच्यामध्ये ऑब्व्हियसली कमी असणार, कारण ते एज असते आणि स्टेज असते आणि तुमचा एक्सपिरियन्स आणि एक्सपोजर काय आहे त्याच्यावर डिपेंड करते. तर त्यात रुचिताची गलती नाही आहे. ओके. तर आता जेव्हा तू बाहेर आली आहेस, तर कुठल्या गोष्टीची खंत आहे तुझ्या मनात? खणका म्हणजे? खंत. ओके. आय थिंक सध्या तर काही रिग्रेट आहे नाही, कारण मला हेल्थ इश्यूज आले, तर हेल्थच्या बियॉन्ड तर आपण काय बोलू नाही शकत. रिग्रेट नाही, अशी काही खंत किंवा रिग्रेट नाही आहे. ओके.